जय शिवराय. मित्रांनो, शंभू शौर्य गाथेच्या या भागात आपण पाहणार आहोत रामशेज कथा एका अभूतपूर्व संघर्षाची. आपल्याला माहितीच आहे की औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग, पश्चिम महाराष्ट्राचा मध्य भाग व पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर मुघल मराठा संघर्ष सुरू होता. आपण जेव्हा या संघर्षातील पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग म्हणतो तेव्हा प्रामुख्याने नाशिक व अहमदनगर यांचा समावेश होतो. औरंगजेब जेव्हा दक्षिणेस उतरला तेव्हा त्याने नाशिक जिल्ह्यातील गडांना वेढा देण्यास सुरुवात केली. यातील मुघलांना ज्याच्या आठवणीने घाम फुटावा व स्वराज्याच्या मराठ्यांना ज्याचा आयुष्यभर गर्व वाटावा असा इतिहासाने सुद्धा लक्षात ठेवलेला वेढा म्हणजे रामशेजचा वेढा. चला तर मग आज गोष्ट ऐकूया रामशेजच्या वेढ्याची. रामशेज म्हणजे नाशिक जिल्ह्यातील एक टेकडी वजा म्हणजे डोंगरा एवढा किल्ला. रामशेजवर मराठ्यांची साधारणतः 400 ते 500 ची शिबंदी होती. मात्र किल्लेदार अनुभवी, बेडर व वीरवृत्तीचा होता. औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन याने रामशेजला वेढा घातला. शहाबुद्दीन खानाने गडावर हल्ले चढवण्याचे शक्य ते निकराने प्रयत्न केले. गडाला सुरुंग लावणे, मोर्चे तयार करणे एवढंच नाही तर किल्ल्याच्या बुरुजासमोर लाकडाचा एक प्रचंड दमदमा म्हणजे बुरुज उभा केला. असा दमदमा उभा करून गडावर मारा करण्याचा प्रयत्न देखील त्याने करून पाहिला. परंतु त्याच्या या प्रयत्नाला यश मिळाले नाही. कारण रामशेजचा किल्लेदार खरा मराठी जातीचा, युद्धात निष्णात, खंबीर व चतुर असा होता. त्याच्या दूरदर्शीपणामुळे व सावधगिरीमुळे बादशाहच्या सैन्याने केलेली सर्व मेहनत निष्फळ ठरली. त्या गडावर एकही लोखंडी तोफ नव्हती, परंतु पुष्कळ कातडे होते. त्या किल्ल्यातील लोक या कातड्याच्या तोफा बनवीत. कातड्याच्या तुकड्यात दारू ठासून त्या पातशाही सैन्यावर झाडीत. ती एक कातड्याची तोफ लोखंडी 10 तोफांबरोबर शक्तीला असे. शहाबुद्दीन अयशस्वी झालेला पाहून बादशहाने त्याला परत बोलवले व स्वतःचा दूध भाऊ खान जहा बहादूर खान कोकलताश याला रामशेजच्या मोहिमेवर म्हणजेच वेढ्यावर पाठवले. खान जहा बहादूरनेही या किल्ल्यास काही दिवस वेढा देऊन पुष्कळ धैर्य व शौर्य दाखवण्याची शिकस्त केली. परंतु नुकसान करून घेण्यापेक्षा त्याला काहीही अधिक यशप्राप्ती झाली नाही. एके दिवशी खान जहा बहादूरने एक डाव रचला. त्याने आपल्या सर्व लोकांना व तोफखाना वगैरेलाही किल्ल्याच्या एका बाजूस जमण्यास सांगितले. इतर बाजार बुणगे जमवून एक अफवा पिकवण्यास सांगितली की त्या बाजूने किल्ल्यावर मोठा हल्ला चढवणार आहे. त्याच्या मनात उद्देश होता की सर्व लोक ज्या बाजूला दिसतील त्याच बाजूला शत्रूही किल्ल्याच्या संरक्षणार्थ राहून इतर बाजूंकडे त्यांचे दुर्लक्ष होईल. म्हणून त्याने दुसऱ्या बाजूला 100-200 धीट व दटिंगन अशा शूरवीरांना, जे अशा लढ्यात निष्णात होते व ज्यांना कोटावर चढून जाता येत होते, अशा वीरांना गुप्त रीतीने व आवाज न करता, मशाली न लावता, उजेड न करता दोरबाजाप्रमाणे किल्ल्यावरील लोक त्या बाजूस गाफील आहेत असे पाहून आत शिरून हल्ला करावयाचा असे संकेत सांगितले. परंतु मराठा किल्लेदाराने खान जहांचा हा डाव बरोबर ओळखला होता. त्याने किल्ल्यात राहणारे आबाळे गाबाळे लोकांना तुतार्या व नगारे घेऊन ज्या बाजूने बहादूर खानाने लोक जमवले होते त्या बाजूस पाठवले. त्यांनी तिकडे आवाज करीत राहून तिकडील लोकांना हुलकावणी दाखवीत ठेवले व लुटूपुटीची लढाई सुरू ठेवली. परंतु दुसऱ्या बाजूस की जिकडे खान जहा बहादूरने वर चढून हल्ला करण्यास लोक पाठवले होते त्या बाजूस जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी लढणारे मर्दमावळे लोखंडाची हत्यारे घेऊन आवाज न करता, कोणालाही कानोसा लागणार नाही अशा रीतीने तटाच्या मागे कोपऱ्यात लपून राहिले. जसे मुघली सैन्यातील काही सैनिक वर आले, आपल्या लपलेल्या मावळ्यांनी त्यांना काही करण्याच्या आतच असे प्रहार केले की ते स्वतः तर खाली पडले, पण पडताना त्यांच्या मागून येणाऱ्या मोगली सैनिकांना देखील ते खाली घेऊन पडले. अशा प्रकारे खान जहांचा हा डाव फसला. नंतर काही दिवसांनी खान जहा बहादूरचा एक मोत्तद्दार म्हणाला की भूते वश करण्याच्या कामात मी पटाईत आहे. 100 तोळे वजनाचा एक सोन्याचा नाग तयार करा, तो माझ्या हाती द्या आणि हल्ल्याच्या वेळी मला आघाडीवर ठेवा. मी भूतांच्या मदतीने किल्ल्याच्या दरवाजापर्यंत कोणतीही अडचण न येता जाऊ शकेल अशी मला खात्री आहे. खान जहा बहादूरने त्याच्या म्हणण्यानुसार सर्व केले. तो मोत्तद्दार हल्ल्यावेळी पुढे होता. अर्ध्या वाटेपर्यंत तो पोहोचलाही होता. इतक्यात किल्ल्यातून एक गोफणाचा गोळा येऊन त्याच्या छातीवर इतक्या जोराने लागला की मोत्तद्दाराच्या हातून सोन्याचा नाग उडाला व मोत्तद्दार खाली कोसळून पडला. सारांश असा की खान जहा बहादूरने खूप परिश्रम केले पण काम निभावू शकले नाही. बादशाहच्या आज्ञेने तोही वेड्यातून माघारी फिरला. मोर्चे व किल्ल्यावर चढण्याची साधने तयार करण्यासाठी म्हणून मोगलांनी तेथे भरपूर लाकडे गोळा केली होती. दमदमे उभारले होते. त्या सर्व लाकडांना मोगलांनीच आता आग लावून दिली. यावेळी किल्ल्यातील लोक आनंदाने तटावर जमले होते. ते नगारे व चौघडे वाजवित होते. त्यानंतर कासिम खान किरमानी या तडफदार सरदाराची नेमणूक रामशेजच्या वेढ्याच्या कामी करण्यात आली. त्यानेही खूप परिश्रम घेतले पण काम काही पार पडले नाही. शेवटी बादशहाने वेढ्याचे काम तहकूब केले.
अशा प्रकारे जंग पछाडून सुद्धा औरंगजेब स्वराज्यातील डोंगरा एवढा असलेला रामशेज किल्ला जिंकू शकला नाही. मावळ्यांनी प्रयत्नांची शर्त केली. इतिहासालाही नाव ज्ञात नसलेल्या त्या किल्लेदाराला संभाजी महाराजांनी पोशाख, रत्नजडित कडे व नगद रक्कम देऊन गौरव केला. त्याचा मान सन्मान करून त्याची आपल्या एका प्रमुख किल्ल्यावर बदली केली. रामशेजवर दुसरा किल्लेदार बदलून आला. रामशेज भागात अब्दुल करीम नावाचा एक जमीनदार होता. त्याच्या मध्यस्थीने मुल्हेरगडाचा किल्लेदार नेक नामदार खान याने रामशेजच्या नवीन किल्लेदारास वश करून घेतले व अशा रीतीने 1687 साली रामशेजचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. रामशेजच्या या 5 वर्षाच्या धगधगत्या लढ्याची गोष्ट तुम्हाला आता नक्कीच समजली असेल अशी मला खात्री वाटते. शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.